डायबिटीसमुळे होणारे कॉम्प्लिकेशन्स. डायबिटीसमुळे काय काय कॉम्प्लिकेशन होतात तर हार्ट, किडनी, ब्रेन, नर्व्स आणि त्याचबरोबर व्हेसल्स आणि किडनी याबरोबरच बाकीच्या इतर अवयवावरती देखील परिणाम होतात. तर डायबिटीसमुळे हार्टवरती परिणाम झाल्यामुळं ब्लड प्रेशर लवकर निदान होणं आणि त्याचबरोबर डायबिटीसमुळे हार्ट अटॅक येणं ह्या गोष्टी होऊ शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे डायबिटीसमुळे डोळ्यांच्यावरती परिणाम होऊन मोतीबिंदू लवकर कमी वयामध्ये मोतीबिंदू होणं, त्याचबरोबर रेटॅनोपॅथी म्हणजे पडद्यावरती परिणाम होऊन शुगरमुळं, डायबिटीसमुळं दृष्टीहीन होण्याची शक्यता जास्त असते. त्याचबरोबर ब्रेनवरती दुसरा महत्वाचा अवयव म्हणजे ब्रेनवरती लकवा येणं म्हणजे पॅरालिसिस होणं ही गोष्ट होऊ शकते. त्याचबरोबर किडनीवरती सुद्धा परिणाम झाल्यामुळं काही लोकांच्या मध्ये किडनी फेल्युअर होऊन लवकर प्रॉब्लेम्स चालू होतात. त्याचबरोबर नेक्स्ट गोष्ट म्हणजे पायाच्या नसा, पायाच्या नर्व्स न्यूरोपॅथी होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे वारंवार पायाला जळजळ होणं, मुंग्या येणं, त्याचबरोबर पायामध्ये संवेदना कमी होणं, टोचल्यासारखं वाटणं, बधीरपणा वाटणं ह्या गोष्टी होऊ शकतात. आणखी त्याचबरोबर पोटामध्ये जर स्टमकवरती जर डायबिटीसचा इफेक्ट झाला तर गॅस्ट्रोपॅरेसिस, ज्याला आपण वारंवार उलट्या होणं किंवा पोट बिघडणं आणि डायबिटीस असल्यामुळे निव्वळ शुगरचा इफेक्ट झाल्यामुळे पोटावरती परिणाम होतात आणि त्यामुळे अपचन होणं ह्या गोष्टी होऊ शकतात. त्याचबरोबर बऱ्याच जणांच्या मध्ये डायबिटीस जर कंट्रोलमध्ये नसेल, शुगर कंट्रोलमध्ये नसेल तर अझूस्पर्मिया म्हणजे स्पर्म काउंट कमी होणे आणि त्यामुळे प्रेग्नन्सी राहण्यामध्ये अडथळे तयार होणं आणि त्याचबरोबर लवकर प्रेग्नन्सी न राहणं ह्या गोष्टी सुद्धा होऊ शकतात. त्याचबरोबर काही जणांच्या मध्ये इरेक्टाईल डिस्फंक्शन सारखे सेक्शुअल प्रॉब्लेम सुद्धा होऊ शकतात आणि हे सर्व टाळण्यासाठी आपल्याला डायबिटीस व्यवस्थित कंट्रोल करावं लागेल. प्रॉपरली कंट्रोल